पलीकडे एक छोटंसं जंगल टाईप एरिया होता. त्याच्यामध्ये सापडली, पण थोडी विचित्र पद्धतीमध्ये सापडली. सगळे गावकरी गेले, हाही गेला त्यांच्यासोबत. बघितलं तर ती त्या जंगलामध्ये पूर्णपणे विवस्त्र पडली होती आणि तिच्या धडावर डोकं नव्हतं. तिचं डोकं असं पूर्ण अलग होतं आणि ते थोडं साईडला पडलेलं होतं, तिच्या शरीराच्या साईडला. आता सगळेजण आश्चर्यचकित झाले की बाबा असं कोणी केलं असेल, का केलं असेल. आता त्याची जी बायको होती ती थोडी चांगली होती बरं दिसायला, असं नाही की आबडधोबड होती म्हणून, नाही, चांगली होती. कारण की हा सुद्धा चांगला होता, याची फक्त बुद्धी मंद होती, बाकी सगळं चांगलं होतं. सगळे गावकरी आश्चर्यचकित. हा आपल्या बायकोचं शरीर पाहिला की रडू लागला, पडू लागला. अंगावरचं जे काय आहे धोतर वगैरे ते सगळं बाहेर काढलं, तिच्या शरीरावर पांघरलं. गावकऱ्यांनी याला धीर दिला, गावामध्ये आणलं त्याच्या बायकोचं शरीर, त्याच्या बायकोच्या शरीराचा अंतिम संस्कार केला.